कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरून भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं ब्रह्मानंद लहरीचं
यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि यामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग नामक 13व्या अध्यायाचे चिंतन आपलं चाललेलं आहे. कालपर्यंत आपण अहिंसा कशी असते या संदर्भातला काही विचार ऐकून आलेलो आहोत. 510 क्रमांकाच्या अभंगापर्यंत आपला विचार झालेला आहे. माऊली असं बोलून आलेत की हे श्रोते हो, अहिंसा असं जे देवलोकात म्हणाले, म्हणजे भगवंताने जे काही अहिंसा असं एक विशेष गुण सांगितला, तर त्या अहिंसेचं लक्षण एका वाक्यात मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, परंतु हे व्याख्यान मात्र फारच विस्तृत झालं आणि याबद्दल सर्व श्रोत्यांनी मला क्षमा करावी. इथपर्यंत आपण ऐकून आलेलो आहोत. पुढे म्हणतात की हे श्रोते हो, तुम्ही असं मनात म्हणाल की हिरव्या चाऱ्याच्या लोभाने जनावर जसं परत घरी जाण्याचा मार्ग धरण्याचं विसरतं आणि पुढेच चरत चरत जातं, किंवा वरच्या वाऱ्याला लागलेलं पाखरू घरट्यापासून दूर जाऊन आकाशामध्ये भराऱ्या मारतं, त्यामुळे अहिंसेवरील प्रेमाच्या स्फूर्तीने आणि वाणीला उपजत लाभलेल्या रसाळपणाने माझ्या बुद्धीला दूर वाहवून नेलं आणि त्यामुळे माझी बुद्धी माझ्या अधीन राहिली नाही, असं कदाचित तुम्ही म्हणाल. परंतु खरा प्रकार मात्र तसा नाही बरं. तर अहिंसे संबंधी इतका विस्तार करण्याचं एक विशिष्ट कारण आहे. एरवी अहिंसा हे फक्त 3 अक्षरांचंच पद आहे. अहिंसा हे पद उच्चारताना त्यात अक्षरे थोडी वाटतात, परंतु प्राप्त झालेली कोट्यावधी मतांतर जेव्हा दूर लोटून द्यावीत, म्हणजे खंडित करावीत, त्याच वेळेला त्या अहिंसेचं खरं आणि स्पष्ट स्वरूप उघड पडतं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं. परिणामामध्ये काढावी खोडून तेव्हाची दिसून येईन स्पष्ट. एरवी ते प्राप्त असलेले जी काही अनेक मतमतांतर येणार, त्यांचं खंडन न करता ते तसेच ठेवून आणि मी केवळ मनात भरलेल्या कवी कल्पनेच्या विलासानेच या अहिंसेविषयी जर बोललो असतो, तर ते बोलणं देखील तुमच्या जवळ मान्य झालं नसतं. तुम्ही म्हणाला असतात, अरे ज्ञानोबा, अहिंसेच्या संबंधामध्ये जी काही वेगवेगळी मतं आहेत, अभिप्राय आहेत, त्यांचा विचार न व्यक्त करता तू केवळ स्वदेशी किंवा एकदेशी एकच मत मानतोयस. हिला उदाहरण देतात की जिथे उत्तम उत्तम रत्नांची परीक्षा केली जाते, अशा रत्न परीक्षकांच्या गावामध्ये गंडकी नदीतील शालिग्राम विष्णू या भावनेने कोणी घेणार असेल, म्हणजे विक्री जात असेल, तर तो आठवड्यातून सोडावा, नाहीतर त्या रत्न पारख्या पुढे स्फटिक किंवा गाऱ्याचा दगड घेण्याविषयी त्याची मिष्ट वचनांनी स्तुती करू नये. गंडकी नदी जर आपण पाहिली तर त्यामध्ये शालिग्राम मिळतात. आता जिथे मोठ्या मोठ्या रत्नांची परीक्षा केली जाते, तिथे या शालिग्रामाला कोणी घेणार आहे काय, किंवा स्फटिक किंवा गार जे चमकत असते हिऱ्यासारखी, तिथे यांना कोणी भाव देणार आहे का, कोणी घेणार आहे का? कोणी खरोखर घेणार असेल तरच त्या ठिकाणी
ते गाठोडं सोडावं किंवा त्याची चर्चा करावी. त्याप्रमाणे जर या मतमतांतराशिवाय, त्यांच्या मांडणीशिवाय जर माझ्या बोलण्याला कोणी ग्रहण करणारच नसेल, तर मी तरी ते का बोलावं? म्हणून जे ग्रहण केलं जाईल तेच बोललं जावं याकरता सांगतात. किंवा पुढे सांगतात, कापुराचा गंध मंद वाटे जेथे, कोण पुसे तेथे पिठा लागे. ज्या बाजारामध्ये कापुराचा सुगंध देखील मंद मानला जातो, त्या बाजारात कोणत्याही पिठाची सुगंधी वस्तू म्हणून विक्री होऊ शकेल काय? नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून हे प्रभू, या सभेत केवळ बोलकेपणाच्या अभिमानाने केलेल्या भाषणाला जवळ करण्या इतपत मान्यता ही मिळणारच नाही. म्हणून असे पहा की अन्य मतात असलेलं अहिंसेचं सामान्य स्वरूप आणि स्वमतात म्हणजे आपल्या मतामध्ये असलेलं विशेष स्वरूप याची फोड न करता यांचं सांकर्य म्हणजे यांचं मिश्रण केलं असतं, तर तुम्ही मर्मज्ञ श्रोत्यांनी कानाच्या मुखाकडे माझं बोलणं नेलंच नसतं, म्हणजे तुम्ही ते ऐकलंच नसतं, त्याची उपेक्षा केली असती. त्यामुळे मला हे अहिंसेचं स्वरूप जे आहे, तर हे एवढ्या विस्तृत रूपाने मांडावं लागलं सांगतात. पुढे सांगतात, मुळात स्वच्छ सिद्धांत. सिद्धांत कसा आहे? मुळामध्ये स्वच्छ आहे, पण शंकेच्या घाणीने ज्या वेळेला तो मलिन होतो तेव्हा तो स्वच्छच असेल अशा समजुतीने सिद्धांताजवळ येत असलेल्या श्रोत्याचं अवधान त्याला शंकेची दुर्गंधी आहे असं पाहून मागच्या पावलांनी पळून जातं. किंवा उदाहरण, जे पाणी शेवाळाचे, त्याला गोंडाळ असे म्हटलं जातं, त्या गोंडाळाची खोळ पांघरून असतं, त्या पाण्याकडे हंस कधी आषाढ भूतपणाने टक लावून पाहतात काय? तिथे पाणी तर आहेच आहे, परंतु काळी वर्ण आलेली असल्यामुळे किंवा गोंडाळ जो आहे वनस्पतीने ते झाकल्या गेलेलं असेल, तर अशा पाण्याकडे हंस कधी आषाढ भूतपणाने टक लावतात का? नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात, आभाळाच्या आतून जेव्हा चांदणं येतं तेव्हा ते मलिन चांदणं सेवन करण्याच्या आवडीने चकोर पक्षी कधीतरी आपली चोच उघडतो का? नाही. ना तरी चकोर उघडीना तोंड, चंद्र ढगा आड देखून या. त्याप्रमाणे माझं निरूपण निर्विवाद निशंक जर होत नसेल, तर तुम्ही माझ्या निरूपणाची प्रतीक्षा करणार नाहीत. मग एवढंच काय, पण माझा ग्रंथ देखील हातात धरणार नाहीत. बरं, इतकंच नवं तर हे गीता व्याख्यान आहे का पोरचेष्टा आहेत असं म्हणून रागावताल देखील. तरी या ग्रंथाचा करुण्यावेर वरी मजबर रागे जाल. आणि इतर मतांचं खंडन न करता आणि स्वमताचं समाधान न सांगता व्याख्यानावर येणारा आक्षेपाचा संबंध जो आहे हा दूर होत नसतो. आणि असं आक्षिप्त व्याख्यान तुमच्याशी प्रेमसंबंध जोडून देणार नाही. म्हणूनच असं सांगितलेलं आहे, उपक्रमोपसंहार अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णये. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अध्यारोप, अपवाद, अर्थवाद, उपपत्ती या सगळ्या गोष्टींनीच तात्पर्याचा निर्णय होत असतो. किंबहुना अध्यारोपापवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपच्यते असं एक सूत्र आपल्याला पाहायला मिळतं की अध्यारोप आणि अपवाद या दोन्हीच्या माध्यमातून खरं तत्व हे नेहमी समोर येत असतं. अध्यारोप शब्दाचा अर्थ आहे शंका, पूर्व पक्ष, आणि अपवाद या शब्दाचा अर्थ आहे त्याचं उत्तर, समाधान. म्हणून असं आहे, वेगवेगळे शास्त्रकार आहेत की नाही, तर
काही शास्त्रकारांची मतं खंडित केली गेलेली आहेत. म्हणून काहींच्या मते त्या शास्त्राविषयी तिरस्कार निर्माण होतो. अरे, चुकीचं मत मांडलं. परंतु आचार्य सांगतात नाही, नाही ते मुनयो भ्रांताः सर्वज्ञत्वात् तेषाम. ते जे मुनी आहेत ते भ्रांत मुनी नाही आहेत, ते क्रांतदर्शी महात्मे आहेत, ते सर्वज्ञच आहेत. फक्त जगासमोर सत्य यावं, तत्व यावं, त्या पदार्थाच्या विचार संबंधी कोणते कोणते विकल्प निर्माण होऊ शकतात याचा बारकाईने विचार करून त्या ऋषींनी, काहींनी अध्यारोपाची म्हणजे शंका व्यक्त करण्याची भूमिका स्वीकारली, तर काहींनी अपवादाची म्हणजे त्याचं उत्तर देण्याची भूमिका स्वीकारली. एवढंच फक्त खरं आहे. म्हणून असं आहे, खरं काय आहे हे माहिती असताना सुद्धा काही ऋषींनी मुद्दाम चुकीचं मत सांगितलं. हेच बरोबर आहे असं मत त्यांनी मांडलं. आणि मग दुसरे ऋषी जे आहेत त्यांनी नाही, असं जर तुम्ही म्हणाल तर यावरती असा आक्षेप येतो, ही अडचण येते, आणि यामुळे असं न मानता असं माना, असं लक्षात घ्या, असं त्यांना सांगितलं. यामुळे काय झालं, त्या मुनींच्या ठिकाणी तर काही फार मोठा फरक पडला नाही, परंतु आपल्याला तत्व काय आहे, तथ्य काय आहे हे मात्र निश्चित कळाले. म्हणून ते सर्वज्ञ मुनी जे आहेत ते भ्रांत नाहीत असा विचार मांडलेला आहे. आणि असं जोपर्यंत पूर्व पक्ष उत्तर पक्ष शंका समाधान होत नाहीत, त्या संबंधाने येणाऱ्या अनेक शंकांचं निराकरण होत नाही, तोपर्यंत ते व्याख्यान देखील निर्दुष्ट होत नसतं ना. म्हणून असं साशंक असलेलं व्याख्यान हे तुमच्याशी प्रेमसंबंध जोडून देणार नाही. म्हणून मला हे अहिंसेच्या स्वरूपामध्ये एवढं सगळं अध्यारोप अपवादासह सांगावं लागलं असं म्हणतात. आणि मौले म्हणतात, माझा तर ग्रंथ रचना करण्याचा पूर्ण उद्देश हाच आहे की तुम्ही संतांनी माझ्या समोर बसावं, असावं आणि मला सर्व काळ अनुकूल असावं. एरवी विचार जर करून पाहिला तर तुम्ही तर गीतार्थाचे नातलग आहात, आणि हे जाणूनच मी देखील गीता ही जीवासारखी धारण केलेली आहे. प्रभू, तुम्ही आपलं सर्व प्रेमधन, कृपाधन आणि अवधान धन मला द्याल तर या गीतेला माझ्याकडून सोडवून नेऊ शकाल. म्हणून गीता हा ग्रंथ नाही, तर तुमचं हे माझ्याकडं ठेवलेलं खरोखरी तारण आहे, म्हणजे गहाण आहे. म्हणून तुम्ही प्रेमरूपी सर्व धनाचा लोभ धराल आणि मला ते धन न द्याल, म्हणजे तुम्ही मला जर प्रेम दिलं नाही आणि या तारणाचा जर अव्हेर कराल, तर गीतेची आणि माझी एकच गती होईल. कोणती? उपेक्षित गती होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतात, फार काय सांगावं, मला तुमच्या कृपेशी कर्तव्य आहे, आणि ती कृपा संपादन करण्यासाठीच मी हे ग्रंथाचं निमित्त केलेलं आहे. काय सांगू फार कृपा व्हावी प्राप्त, म्हणून निमित्त ग्रंथाचे हे. तुम्ही रसिकांनी डोलवावी मान, शोधावे व्याख्यान ऐसे लागे. तुम्ही रसिकांना ऐकायला योग्य असं व्याख्यान मला शोधावं लागतं, विचार करून बोलावं लागतं. म्हणून मी हे मतांचे प्रकार बोलण्याकरता प्रवृत्त झालो, आणि तोच या बोलण्याने कथेचा विस्तार झाला असून श्लोकाचा अर्थ दूर गेला. म्हणून मला लेकराला आपण क्षमा करा. कारण की मौलींचं असं लक्षात आलं, आपण बघा, अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसाच, या 3 पदाकरता किती अभंग, किती ओव्या खर्च झाल्या आहेत. आणि काही काही श्लोक जर आपण पाहिले तर अगदी 3-3, 4-4 अभंगामध्ये, 2-2 ओव्यांमध्ये त्या श्लोकाचा अर्थ पूर्ण झालाय.
मग प्रश्न असा निर्माण होतो ना की पूर्ण श्लोकाला 2च ओव्या आणि इथे एका पदाकरता एवढ्या ओव्या खर्च करतात, म्हणजे इथे एवढा विस्तार करत आहात, तर त्याचं कारण हे सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही मला क्षमा करावी, तरी बाळका ते क्षमा करा माते, थोर तुम्ही श्रुते संत जन. ठीक, उदाहरण देतात आता की जेवताना घासातला खडा काढून टाकण्यासाठी थोडा वेळ लागतोच, पण ते दूषण नाही, कारण खडा काढून टाकणंच योग्य आहे ना. किंबहुना संभावित आहेत या कल्पनेने प्रवासात सोबतीला घेतलेले चोर आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना हुलकावणी देऊन घरी परतण्यास उशीर झाला. जर आईने रागवावं की त्याच्या आयुष्यात उशीर जर झाला ना, तर त्याच्या आईने रागवावं का त्याच्या आयुष्यावरून निंबलून उतरून टाकावं. म्हणजे एखादा मनुष्य प्रवासाला निघाला, पूर्वी असं असे की रानावनातनं प्रवास करावा लागत असे. मग त्यावेळेला काही चोर असे असत, त्याला सावचोर असं म्हणत असत, भुलटे, की ते आपणही प्रवासी आहोत, प्रवासाला चाललेलो आहे असं दाखवत असत आणि मग एकमेकांची संगती करत असत. त्यावेळेला अरण्यामध्ये किंवा एकांत ठिकाण मिळालं की मग त्या माणसाला अडवायचं, त्याच्याकडनं ते सगळं संभाव्य जे काही असेल धन ते घ्यायचं, असं त्यांचा धंदा असेल. मग एक व्यक्ती प्रवासाला निघाला, जो सोबत मिळाली तो चोर आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना हुलकावणी देऊन घरी परतण्याकरता जर त्याला उशीर झाला तर आईने रागवावं का त्याच्या आयुष्यावरनं निंबलून उतरून करून टाकावं, त्याची दृष्ट काढावी. इतका उशीर लागतो असं नाही, बाबा सुरक्षित आलास याला महत्व आहे. म्हणजे निंबलूनच उतरून टाकावं, त्याला रागवू नये. हे जसं आहे त्याप्रमाणे तुम्ही मला जरी मूळ ग्रंथाकडे येण्याकरता मला उशीर झाला असेल, विस्तार अधिक झाला असेल, तरी तुम्ही मला रागावू नये अशी मौली प्रार्थना करतात. माऊली म्हणतात, माझं बोलणं यापेक्षाही चांगलं किंवा निंबलवून उतरून दुष्ट काढून टाकण्यासारखं आहे असं नाही, तर तुम्ही माझं लांबलेलं व्याख्यान हे सहन केलं हेच योग्य झालं आहे. आता ऐका. काय ऐका? देव कसे बोलले आहेत तर म्हणून पुढे सांगतात, तरी आता ऐका बोलिले जे देव, तेची तुम्हा सर्व निरूपीण. म्हणून आता जे आहे देव काय म्हणाले तेच तुम्हाला सांगेल. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, म्हणे ज्ञान दृष्टी संपन्न तू पार्था, तरी देई आता अवधान, करू तुझ साच ज्ञानाची ओळख, ज्ञान ते गा देख ऐसे असे. ज्ञानरूपी उत्तम दृष्टी असलेल्या हे अर्जुना, सावध हो. तुला आता ज्ञानाची ओळख करून देणार आहे, त्याचा परिचय करून देतो. म्हणजे अमानित्व झालं, अदंभित्व झालं, अहिंसा झाली, आता पुढे सांगतायत ज्ञानाची ओळख. मग ज्ञान कसं ओळखायचंय तर सांगतात, तरी नांदे जेथ क्षमा अनाक्रोश, जाण तू अशेख ज्ञान तेथे. अशेष शब्द आहे, ते अशेख म्हटलं जातं, किंबहुना ते विषय निघाला म्हणून बोलतो. ज्ञानोबा राय हे शुक्ल यजुर्वेदी असल्यामुळे जिथे जिथे वाङ्मयामध्ये षटकोणाचा श आहे त्या त्या ठिकाणी यजुर्वेदाप्रमाणे
ख म्हणण्याची पद्धती आहे. आणि असे अनेक ठिकाण आपल्याला पाहायला मिळतात. असो, माऊली म्हणतात, जिथे शिव्या शाप देण्या वाचून क्षमा असते तिथे ज्ञान आहे असं तू निश्चित समज. खोल सरोवरामध्ये जशा कमलिनी वाढतात किंवा भाग्यवानाच्या घरी जशी संपत्ती वाढते, अर्जुना, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी क्षमा वाढते आणि तीही ज्या योगाने कळते, ते लक्षण आता तुला मी स्पष्ट सांगतो. आवडता अलंकार ज्या अनुकूल भावनेने अंगावर धारण केला जातो, त्याच अनुकूल भावनेने ज्याला सर्व सहन करताना आवडतं, म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या सर्वच्या सर्व मुख्य दुःखांचे समुदाय एकदम अंगावर पडले तरी सुद्धा जो वाकडा होत नाही, म्हणजेच त्या दुःखाने जो अधीर किंवा घाबरा होत नाही. त्यानंतर अपेक्षित असलेलं अनुकूल भोग ज्या संतोषाने चांगले मानले जातात, त्याच संतोषाने अपेक्षित नसलेल्या प्रतिकूल भोगांचाही तोच मान केला जातो. म्हणजे जो मान आणि अपमानांना, संतोष आणि विषादांना मनाने सहन करतो, किंवा मान अपमानांना संतोष विषाद रहित मनाने सहन करतो, असं तुम्ही दुसरा अर्थ. मानाला संतोष रहित मनाने सहन करणे आणि अपमानाला विषाद रहित मनाने सहन करतो. सुख दुःख गिळून घेतो. निंदा आणि स्तुतीने ज्याचा मनोभंग होत नाही. उन्हाळ्याने जो तापत नाही, हिवाळ्याने जो कापत नाही, आणि प्राप्त झालेल्या कोणत्याही संकटाला जो घाबरत नाही. उदाहरण देतात, मेरू पर्वत जसा स्वतःच्या शिखरांचं ओझं मानत नाही, किंवा हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वीला पाताळात नेली, तेव्हा तिला वर काढताना जसं मला पृथ्वीचं ओझं झालं, असा तो विष्णूचा अवतार यज्ञ वराह म्हणाला नाही. म्हणजे भगवान कधी म्हणाले का की पृथ्वीला वर काढताना मला ओझं झालं म्हणून? नाही. तर पृथ्वीला नाना प्रकारच्या जड चेतन भूतांमुळे गर्दी अशी ती वाटत नाही. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या सुख दुःखादी द्वंद्वांनी देखील जो घाम फुटून श्रमी होत नाही, तर नदी नदांचे समुदाय पाण्याचे लोट घेऊन आल्यानंतर समुद्र जसा पोट मोठं करतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न होण्यासारखे असं जगात काही नाही आणि मी सर्व सहन करत आहे असंही ज्याला स्मरण होत नाही, किंवा अंगाला जे जे चांगलं वाईट प्राप्त झालं असेल ते ते सर्व आपलं स्वरूप मानून तो पोटात घालतो, म्हणजे सहन करतो. आणि हे पाहून कुणालाही फार मोठं आश्चर्य वाटेल, पण तो इतका मोठा असतो की त्याला हे सहन करण्याचं आश्चर्य कवटाळू शकत नाही. हे माझ्या प्रिय भक्तात उत्तम असलेल्या अर्जुना, अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्या जवळ असते त्या योगाने ज्ञानाला महत्व आहे असं जाण. हे क्षमेचं लक्षण आणलं बघा इथपर्यंत. आता आपण अभंग ज्या प्रमाणे दिलेले आहेत त्याप्रमाणे त्या अभंगाचा मराठीमध्ये अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. परंतु त्या प्रत्येक लक्षणाचा अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्या जवळ आहे त्या योगाने ज्ञानाला महत्व आहे असं पालुपद सगळीकडे आपल्याला लावून घ्यावं लागेल. उदाहरणार्थ,
ज्याच्या ठिकाणी सहन न होण्यासारखं काही नाही आणि मी सर्व सहन करत आहे असंही ज्याला स्मरण होत नाही, अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्या जवळ असते त्या योगाने ज्ञानाला महत्व आहे. किंवा नदी नद्यांचे समुदाय पाण्याचे लोट घेऊन आल्यानंतर समुद्र जसा पोट मोठं करतो त्याप्रमाणे सर्व जे आहे सहन करणारा, अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्या जवळ आहे त्या योगाने ज्ञानाला महत्व आहे. किंवा उन्हाळ्याने जो तापत नाही, हिवाळ्याने जो कापत नाही आणि प्राप्त झालेल्या कोणत्याही संकटाला जो घाबरत नाही, अशी अनाक्रोश क्षमा ही ज्याच्या जवळ असते त्या योगाने ज्ञानाला महत्व आहे असं जाण. अशा पद्धतीने सगळीकडे ते सिद्धांताचा अन्वय लावून घ्यायचा आहे. मग पुढे सांगतात, अर्जुना तो जाण ज्ञानाचे जीवन आता ऐक खूण आर्जवाची. आणि अशी अनाक्रोश क्षमा त्याच्या जवळ आहे ना, अर्जुना तो पुरुष म्हणजे ज्ञानाचा ओलावा आहे असं जाण, ज्ञानाला जीवन त्याच्यापासून आहे असं जाण. आणि आता यापुढे आर्जव जे आहे त्याचं चिंतन करतो. मग आता आर्जवाचं काय चिंतन आहे? प्राणाचे सौजन्य धनंजया साच असे सारखेच सर्वा ठाई, किंवा प्राण्याचे का पाहून या तोंड देतसे उजेड चंड रश्मी. आर्जव यामध्ये रुजू असा मुळामध्ये असलेला शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो सरळपणा. म्हणून सांगतात आर्जव म्हणजे काय, तर मनाचा सरळपणा तो असा असतो की प्राणाचा चांगुलपणा वाटेल त्या प्राण्याच्या उद्देशाने जसा एकच असतो. किंवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही, आकाश जसं सर्व जगाला एक सारखीच पोकळी देतं, त्याप्रमाणे ज्याचं मन मित्र, शत्रू आणि उदासीन या वेगवेगळ्या माणसाशी प्रेम, द्वेष आणि उपेक्षा अशा वेगवेगळ्या भावनांनी युक्त नसतं आणि त्याचं ते वर्तन देखील वेगवेगळं नसतं. म्हणजे सर्वांशी जो एका समान रीतीने वागणारा आहे. उदाहरण कसं दिलेलं आहे की सूर्य जसा व्यक्ती विशेष पाहून त्याला प्रकाश देणं न देणं असं करत नाही, म्हणजे सर्वांना तो समान मानतो की नाही, समता आहे की नाही त्याच्या ठिकाणी. मग त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हा मित्र आहे तो शत्रू आहे, हा मित्रही नाही शत्रू नाही, मग त्याच्याविषयी उदासीन भाव, अशी वेगवेगळी भूमिका ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही आहे आणि त्या पद्धतीने वर्तनही त्याच्या ठिकाणी नाही आहे, तो त्याचा मनाचा आर्जवपणा आहे असं माना. कारण सर्व जगच त्याला ओळखीचं वाटतं आणि त्याचं जगाशी फार जुनं नातं असतं. हा आपला आहे, हा परका आहे, ही भाषाच त्याला माहिती नसते. मग कुणाशीही ज्याची मैत्री जुळते, पाण्यासारखी ज्याची वागण्याची पद्धत असते, म्हणजे पाणी जसं कुठेही न्या, कुणीही प्या, कोणत्याही झाडाला घाला, कोणत्याही रंगात मिसळा आणि आणखी कसाही त्याचा उपयोग करा, पण ते सारखंच असतं. हे जसं त्याप्रमाणे ज्याचं चित्त कोणाविषयी देखील हरकत घेत नाही. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा, असं जसं चित्त असतं, म्हणजे कोणाविषयीही हरकत घेत नाही. वाऱ्याची धाव जशी सरळ असते त्याप्रमाणे त्याच्या मनाचे धर्म असतात, अगदी सरळ, ज्याला कोणाविषयी शंका ही नसते आणि इच्छा ही नसते. उदाहरणार्थ, आई पुढे येताना बाळकाला जसा विचार पडत नाही, त्याप्रमाणे जो आपलं मन लोकांना देताना किंवा मनातील गुह्य सांगताना मागचा पुढचा विचार करत नाही, सरळपणाने सर्व गुह्य सांगून टाकतो. किंवा विकसित झालेल्या कमलाला
सुगंध पसरवण्यासाठी जशी मर्यादित जागा नसते, त्याप्रमाणे अर्जुना कोणतीही गुप्त गोष्ट करण्याकरता कोणाकोपरात तो जाणत नाही. म्हणजे याला ही गोष्ट सांगायची नाही, त्याला ती गोष्ट सांगावी, असं जो कधी विचार करत नाही, किंवा दुसऱ्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी प्रेम आहे का द्वेष आहे असं सूक्ष्म ज्ञान हे ज्याला माहिती नाहीये. प्रथम रत्नाचा शुद्धपणा आणि त्यानंतर त्या रत्नावर पडलेल्या सूर्यकिरणांचा शुद्धपणा हा जसा असतो, त्याप्रमाणे ज्याचं मन पुढे, शुद्ध मन पुढे असतं आणि नंतर शुद्ध कृती घडते. म्हणजे आता इथे बघा, एक रत्न सांगितलंय. रत्न कसं आहे? पहिलेच शुद्ध आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती पडलेला सूर्याचा प्रकाश आहे, सूर्यकिरण, तर तो शुद्धपणा जसा असतो त्याप्रमाणे पहिले ज्याचं मन शुद्ध आहे आणि त्यानंतर त्यामुळे ज्याच्याकडनं पुढे शुद्ध कृती घडते. असा जो आहे त्या ठिकाणी आर्जव आहे असं म्हणा. किंवा पुढे सांगतात की जो व्यावहारिक कामासंबंधी दीर्घकाळ विचार करण्याचं जाणत नाही. बैसेना रचित नाना मनोरथ अखंड जो तृप्त अनुभवे, कर्म हे करेन किंवा हे सोडेन नाही अभिमान मनी ऐसा. म्हणजे व्यावहारिक कामासंबंधामध्ये दीर्घकाळ विचार करण्याचं जो जाणत नाही, तर आत्मानुभवाचाच जो पोषण करतो, सतत वृत्ती आत्माकार ठेवतो आणि अंतःकरणाने एखाद्या प्रिय व्यक्तीला किंवा प्रिय विषयाला धरून बसणं किंवा त्याविषयी आसक्ती ठेवून राहणं किंवा अप्रिय व्यक्तीला किंवा विषयाला सोडून देणं, त्याची उपेक्षा करणं, हा प्रकार ज्याला माहिती नसतो. कर्म हे करेन किंवा हे सोडेन नाही अभिमानाने ऐसा. म्हणजे हे करीन, हे करणार नाही, हे प्रिय आहे, हे अप्रिय आहे, असा अपेक्षा किंवा उपेक्षा भाव हा ज्याला माहिती नसतो, किंवा ज्याची दृष्टी कधीही कपटी नसते, ज्याचं बोलणं कधी संशयास्पद नसतं आणि जो कुणाशीही हलक्या वृत्तीने वागत नाही, किंवा सर्वदा जयाची इंद्रिये सकळ प्रांजळ निर्मळ निष्प्रपंच, अमृताची धार तैसे उजू मन आणि पंचप्राण बंधहीन. म्हणजे ज्याचे 10ही इंद्रिय सरळ म्हणजे निष्काम, प्रपंच न करणारे व शुद्ध असतात, ज्याचे 5ही करपल्लव म्हणजे हातांचे बोट, 8ही प्रहर मोकळे म्हणजे काहीतरी करण्याचा चाळा नसलेले असतात, किंबहुना अमृताची धार जशी तसं ज्याचं अंतःकरण सरळ असतं, किंबहुना जो या सर्व लक्षणांचं माहेर असतो, म्हणजे सर्व लक्षणं ज्याच्या ठिकाणी उत्पत्तीला आलेले पाहायला मिळतात, दिसतात, तो पुरुष आर्जवाचं शरीर आहे आणि ज्ञानाने देखील त्या पुरुषाच्या ठिकाणीच आपलं राहण्याचं घर केलं आहे असं जाण. ऐशा लक्षणांचे असे जो माहेर, काय सांगू फार धनंजया, पुरुष तो जाण आर्जवाची मूर्ती. तो प्रत्यक्ष आर्जवच आहे असं जाणं, आणि ज्या ठिकाणी असं आर्जव असतं त्या ठिकाणी ज्ञानाने वस्ती केली असं मान. मग पुढे सांगतात, हे चतुरांच्या राजा अर्जुना, आता यानंतर तुला मी गुरुभक्तीचा प्रकार सांगतो, ते लक्ष दे. हे या ज्ञानेश्वरीतलं वैशिष्ट्य आहे. आचार्योपासन हे जे भगवद्गीतेतलं पद आहे, त्या पदाला अनुसरून
केलेलं माऊलींनं हे व्याख्यान, हे अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान आहे. आता सांगतात, पार्था सर्व भाग्य जेथी घेती जन्म, पाववीजी ब्रह्म दुःखी जीवा, गुरुभक्तीची त्या करीन वर्णन, देई अवधान परिपूर्ण. अर्जुना, सर्व पारमार्थिक भाग्यांची जन्मभूमी म्हणजे जी गुरुसेवा आहे, जी सेवा जन्म मरणाच्या दुःखामुळे गुरुच्या करुणेचा विषय झालेल्या जीवाला ब्रह्म करते, ती आचार्योपासना म्हणजे गुरुसेवा कशी करावी ती तुला आता सांगण्यामध्ये येईल. पण सर्व अवधानांची एकच पंगत आता बसू दे, दुसरीकडे लक्ष जाऊ देऊ नकोस. लक्षात घ्या, पारमार्थिक भाग्याची भूमी. भाग्य प्रपंचातही आहे आणि भाग्य परमार्थातही आहे. प्रापंचिक माणसाला देखील आपण भाग्यवान असावं असं वाटतं, आणि पारमार्थिक माणसाला देखील आपल्याला भाग्य असावं असं वाटतं. म्हणून 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. पहिला प्रकार असा आहे की ज्यांना प्रापंचिक भाग्यही नाही आणि पारमार्थिक भाग्यही नाही. या वर्गातले कोण आहेत तर विचार करत असताना इतरांचा विचार करण्याची आवश्यकता नाहीच. आपला जर आपण विचार केला तर आपल्याला धड पूर्ण प्रापंचिक भाग्यही नाहीये आणि धड पूर्ण पारमार्थिक भाग्यही नाहीये. देवना संसार तुका दोहीकडे चोर, अशी अवस्था ही आपलीच अवस्था आहे. यानंतर दुसरा प्रकार असा आहे की त्यांना व्यावहारिक भाग्य प्रचुर मात्रेमध्ये मिळतं, परंतु पारमार्थिक भाग्य हे नसतं. अनेक शेठ, श्रीमंत, सावकार असे आपल्याला पाहायला मिळतील की अब्जोपती असतात, परंतु पारमार्थिक दृष्टिकोनातून अगदी रसातळाला गेलेले असतात. म्हणजे यांना प्रापंचिक भाग्य आहे, पारमार्थिक भाग्य आहे. तिसरा प्रकार असा आहे की त्यांना पारमार्थिक भाग्य भरपूर आहे, परंतु प्रापंचिक भाग्य मात्र अजिबात नाही. आणि या वर्गामध्ये प्रायः आपली संत मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. संत मांदियाळीच्या ठिकाणी पारमार्थिक भाग्य अतुलनीय, परंतु प्रापंचिक भाग्य नाही. याकरता जे या ज्ञानेश्वरीचं वर्णन करतात त्या माऊलींचा जर आपण विचार केला तर बघा ना परिस्थिती कशी. ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला दुःखावेशामध्ये मुक्ताबाईंनी आपलं सर्व दुःख भगवंतासमोर व्यक्त केलेलं आहे. मुक्ताबाई म्हणाल्या, तात आणि माता गेलीसे निघून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. देवा काय सांगावं, ज्या वेळेला आई वडील निघून गेले त्यावेळेला आम्ही सगळे लहान होतो. अशा स्थितीमध्ये आम्हाला जीवन कंठावं लागलं. पुढे निवृत्तीनाथ महाराजांवरती आणि ज्ञानोबरायांवरती भिक्षा मागण्याची पाळी आली. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न सोपान सांभाळी मज लागे. सोपान जर का मला सांभाळत असत आणि माऊली आणि निवृत्तीनाथ महाराज हे भिक्षा मागण्याकरता जात असत. बरं, भिक्षा मागून काही आलं तर ते ठेवण्याकरता घरामध्ये काय होतं? परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. अन्नधान्य ठेवण्याकरता माऊलींच्या घरामध्ये एकही धातूचा डबा नव्हता. म्हणजे तांबं, पितळ, काही कोणत्याही धातूचा भांड नव्हतं. परळ भोपळ्याची घरा माझी संपत्ती. भोपळा आणायचा, तो भोपळा वाळवायचा, वाळल्यानंतर तो भोपळा कापायचा
त्याच्यामधला गर काढून टाकायचा आणि आता त्याच्यामध्ये हे धान्य ठेवायचं, अशी स्थिती. मला विचारायचं आहे, लहान वयात आलेलं पोरकेपण, त्यानंतर प्रापंचिक जीवनामध्ये असलेली स्थिती, व्यवहारातली अशी ही स्थिती पाहत असताना या माऊलींना प्रापंचिक भाग्य होतं, प्रपंचात हे भाग्यवान होते असं कुणीतरी म्हणेल काय? म्हणता येत नाही. तर जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आपण विचार करा. जगद्गुरु तुकोबारायांना जाणवलंय आता आपलं अवतार कार्य पूर्ण झालंय आणि म्हणून स्वधामाला, वैकुंठाला जाण्याची तयारी करतायत. संतादिकांच्या हाती भगवंताला निरोप पाठवलाय. तुम्ही संतादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. संतादिकांकडे निरोप पाठवला, देवा मला वैकुंठाला यायचंय, पण मी स्वतः येणार नाही, मला मूळ पाठवावं लागेल. आपणा सर्वांना मूळ माहिती आहे. नुकताच विवाह झालेला आहे, ती नववधू, तिला माहेरी आणायचं असतं, परंतु माहेरी येण्याकरता तिने आपली सुटकेस उचलली आणि माहेरी आली असं होत नाही. तर माहेरहून तिला आणण्याकरता कुणाला तरी जावं लागतं. त्याला मूळ येणं असं म्हणतात. भागाभागामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही ठिकाणी 5 मुळं आहेत, काही ठिकाणी 7 मुळं आहेत. तिचा पहिला महिना असाच जातो, 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे, आणि अशा पद्धतीने ते घ्यायला येणं म्हणजे मूळ येणं. तुकोबाराय सांगतात, देवा मला मूळ पाठवावं लागेल. आता विचार करतायत की तुकोबारायांना आणण्याकरता कुणाला पाठवायचं? विचार करा. तुमच्या आमच्यासारखा सामान्य जीव जर असेल तर त्याला नेण्याकरता यमदूत येतात, परंतु सत्यवानासारखा जर असेल तर त्याला नेण्याकरता यमदूत नाही, साक्षात यमधर्म आल्याचं वर्णन आपण पाहतो. वटसावित्रीची कथा आपण बघा, यमधर्म स्वतः आहे. त्याप्रमाणे सामान्य भक्तांना घेण्याकरता विष्णुदूत येतात, परंतु तुकोबारायांसारख्या महात्म्याला, महापुरुषाला नेण्याकरता साक्षात परमात्मा या अवनी तलावर येतात. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. वर्णन केलंय की अरे तो परमात्मा आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. तुकोबाराय म्हणतात आज परमात्मा पाहुणा म्हणून घराशी आला. त्याला पाहुणा म्हणण्यामध्ये हा भाव आहे. तो येणार हे माहिती नव्हतं आणि आला तर किती काळ राहील याची सुद्धा कल्पना नव्हती, म्हणून त्याला पाहुणा असं म्हणतात. नाही, माफ करा, तो येणार हे माहिती होतं म्हणून त्याला पाहुणा म्हटलेला आहे. जो येणार आहे हे माहिती नाही आणि केव्हा जाणार हेही माहिती नाही, त्याला अतिथी म्हटलं जातं. म्हणजे सूचना देऊन जर आलेला असेल तर तो पाहुणा असतो. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी. परमात्मा तुकोबारायांकडे आले. आता घरामध्ये आलेल्या पाहुण्याला बसण्याकरता काही दिलं पाहिजे की नाही, म्हणून इकडे तिकडे पाहायला लागले तर एकही बाज अशी नव्हती की ज्या बाजेवरती देवाला बसवता येईल. म्हणून तुकोबारायांनी ज्या 2-3 मोडक्या बाजा होत्या त्या एकमेकांवर टाकल्या. मोडकी बाजा परिवाकळाच्या शेजा, आणि कुठेतरी त्याच्यातलं वाकळ टाकलं आणि त्यावरती देवाला बसण्याकरता दिलं. आता होत्या वैकुंठराय परमात्म्याला वैकुंठामध्ये रत्नजडित सिंहासनावर बसल्यावर जो आनंद आहे त्यापेक्षाही या मोडक्या बाजेवर आणि वाकळाच्या शेजेवर बसण्याचा आनंद आहे तो भाग वेगळा. परंतु तुकोबारायांची आर्थिक परिस्थिती अशी, प्रापंचिक परिस्थिती अशी. तुकोबारायांनी विचारलं, देवा हा लांबून आलेला आहात, होय रे, वैकुंठाहून इथपर्यंत आलोय, काही घेणार का? भूक लागली असेल. भगवंताने सांगितलं घेणार का नाही, जेवण करण्याकरताच तुमच्याकडे आलोय. आता प्रश्न पडला. आतमध्ये आई साहेबांना येऊन सांगतायत, देवाला जेवायला काय हवंय, काय आहे का? घरामध्ये अन्नधान्याचा पत्ता नाही. शेवटी
उतरंडी ज्यावेळेला उतरवल्या कुठेतरी थोड्याशा कण्या मिळाल्या. मग हंडाभर पाणी आणि त्याच्यामध्ये त्या ओंजळभर कण्या. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या असं चिंतन आहे. त्या कण्या भक्षण करत असताना 2 हाताने देवाला भक्षण करता आल्या नाहीत, म्हणून देवाला ते पात्र धरण्याकरता म्हणे आपले पुन्हा 2 हात प्रकट करावे लागले होते. चतुर्भुज रूप धारण करावं लागलं होतं. बघा, देवाला खायला द्यायचं, भोजन देण्याकरता सुद्धा ज्यांच्याकडे काही नाही, ही त्यांची अवस्था आहे. भोजन झाल्यानंतर आपल्याकडे पद्धती आहे, सुपारी म्हणा, विडा म्हणा, काहीतरी देण्याची. बडीशेप वगैरे आपण देतो. तुकोबरायांनी अंगणातून एक तुळशीचं पान तोडून आणलं आणि देवाच्या हातावर दिलं. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. देवा, तुम्हाला नागवेलीचं पान सुद्धा, विडा सुद्धा मला देता येणार नाही, हे तुळशी दळ घ्या मुखशुद्धी म्हणून, समाधान माना. मला विचारायचं आहे, अशी ज्यांची अवस्था आहे, अशी ज्यांची व्यावहारिक स्थिती आहे, त्यांना भाग्यवान आपण म्हणाल काय? म्हणता येत नाही. पण त्यांचा जर आपण थोडासा विचार केला तर पारमार्थिक दृष्टिकोनातून ज्ञानोबराय तुकोबरायांसारखं भाग्य अन्य कुणालाही नाही. अतुलनीय भाग्य. याकरता एक उदाहरण सांगतो. पूर्वी वारकरी पंढरपूरला जात असत आणि जात असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन करीत असत. पण एक दिवसाचा असा प्रसंग आहे. प्रल्हाद महाराज बडवे म्हणून देवाचे पुजारी, त्यांनी सकाळी सकाळी मंदिर उघडलं आणि आतनं भजनाचा ध्वनी ऐकायला यायला लागला. त्यांना असं वाटलं, अरे रात्री मंदिर बंद करत असताना चुकून कोणीतरी एखादा भक्त आतमध्ये राहिला गेला, अडकला गेला आणि त्यामुळे तो भजन करतोय. म्हणून मंदिराचा परिसर शोधत होते, पण मंदिर परिसरामध्ये कुणीही दिसला नाही. बारक्याने लक्षात घेतलं, त्यावेळेस लक्षात असं आलं की गाभाऱ्याकडनं आवाज येतोय. त्यांना असं वाटलं कदाचित गाभाऱ्यामध्ये कोणी बसलं असेल, म्हणून शोधत शोधत गाभाऱ्यापर्यंत आले. गाभाऱ्यातही कुणी नाही. मग शेवटी असं लक्षात आलं की गाभाऱ्यामध्ये दुसरं तिसरं कुणी नाहीये, तर हा जप जो आहे स्वतः भगवान करतायत. आणि त्यावेळेला परमात्मा पंढरीनाथाचा जो जप चाललेला होता तो जप होता, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मला विचारायचं आहे, सर्व जग ज्या देवाचं नामस्मरण करतं, जप करतो, तो परमात्मा या ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या नामाचा जप करतो. किती फार मोठं पारमार्थिक भाग्य आहे. आणि हे ज्या वेळेला सर्वांना कळालं, त्यावेळेला आता पंढरीची वाट चालत असताना जे भजन आहे ते रामकृष्ण हरी भजन राहिलं नाही, आता ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहे. तात्पर्य कळालं काय? तर काही मंडळी अशी आहेत की त्यांना व्यावहारिक भाग्य नाहीये, परंतु पारमार्थिक भाग्य त्यांचं खूप आहे. आणि काही असे पण आहेत की ज्यांना व्यावहारिकही भाग्य आहे आणि पारमार्थिकही भाग्य आहे. मग या सदरामध्ये जर आपण पाहिलं तर जनक राजा व्यावहारिक भाग्यवान आहे, पारमार्थिक भाग्यवान आहे. योगेश्वर याज्ञवल्क्य हे देखील असेच उभय भाग्याने नटलेले. संत मंदिरामध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे देखील उभय भाग्याने नटलेले आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतं. असो, म्हणजे भाग्याचा विचार जर आपण पाहिला तर आहे की नाही, किंबहुना परमार्थाचा हे भाग्याचा विचार आहे की नाही. नाम हरिसार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. मौली हरिपाठामध्ये म्हणतात, ज्याची जिव्हा या सारभूत असलेल्या हरिनामाची झालेली आहे, त्या भाग्याची उपमा कुणी करावी. निरुपमेय असं ते भाग्य असतं. जसं प्रपंचामध्ये भाग्य पाहिजे ना, तसं परमार्थामध्ये सुद्धा भाग्याची आवश्यकता आहे. आणि मग ते पारमार्थिक भाग्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याकरता गुरुसेवा केली पाहिजे. गुरुसेवा
ही पारमार्थिक भाग्यांची जन्मभूमी आहे. बघा ना, आपण मनुष्य देह प्राप्त झाला, हे देखील साधनरूपी भाग्यच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून वर्णन आलंय, भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहावा विठ्ठल. पारमार्थिक भाग्याने मनुष्य देह प्राप्त झाला. यानंतर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मुमुक्षा जर निर्माण झाली, मी मुक्त व्हावं अशी जर इच्छा निर्माण झाली, तर ते देखील भाग्यच माना. यापुढे महापुरुषांची भेट जर झाली, तर ते भाग्य माना. कारण की भाग्या वाचून महापुरुषांची भेट होतच नाही. भाग्याचा उदय तहे जोडी संत पाय, असं वर्णन आलेलं आहे. किंबहुना पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे पुढे, बहुत दुःखाचे साकडे. वर्णन असं आहे, फार जन्मानंतर पुण्य फळाला आलं, भाग्य उदयाचा ठसा प्रगटला, आणि यामुळे मी संतांच्या सन्मुख झालो, संत चरणाला प्राप्त झालो, झालो सन्मुख तो कैसा. भागवतामध्ये असे चिंतन आलेलं आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै, अज्ञान हेतु कृतमोह मदांधकार, नाशम विधूय हि तदोदयते विवेकः. म्हणजे ज्या वेळेला भाग्याच्या उदयाने सत्संगती प्राप्त होते, भाग्याने सत्संगती प्राप्त झाली इथपर्यंत ठीक आहे, परंतु सत्संगती प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक इत्यादी जे निर्माण होणं, हे जे पारमार्थिक भाग्य आहे, त्या सत्संगतीने प्राप्त होत असते. किंबहुना तो परमात्मा प्राप्त होणं हे परमार्थातील सर्वोत्कृष्ट भाग्य आहे की नाही. परमात्मा अनुभव येणं, साक्षात्कार येणं, ते सर्वोत्कृष्ट भाग्य आहे. आणि ते सर्वोत्कृष्ट भाग्य केव्हा प्राप्त होतं, ज्या वेळेला गुरु सेवा घडेल त्यावेळेला. म्हणून सर्व भाग्ये जेथे घेती जन्म. लक्षात ठेवा, गुरुसेवामुळे केवळ पारमार्थिक भाग्यच प्राप्त होतं असं नाही, तर व्यावहारिक भाग्य देखील उदयाला येतं. अनेकांचे अनुभव आहेत, गुरुकृपा झाल्यानंतर, अनुग्रहानंतर व्यावहारिक देखील, प्रापंचिक देखील अनेक अडचणी नष्ट झालेल्या आहेत. म्हणून सर्व भाग्य ज्या ठिकाणी जन्म घेतात, पण या ठिकाणी प्रापंचिक भाग्याचा विशेष विचार न करता सर्व पारमार्थिक भाग्यांची जी जन्मभूमी आहे अशी ती गुरुसेवा, असा विचार करायचा आहे. ही गुरुसेवा कशी आहे, तर पाववीजी ब्रह्म दुःखी जीवा, म्हणजे जन्म मरणाच्या दुःखामुळे गुरुच्या करुणेचा विषय झालेल्या जीवाला ती ब्रह्म करते. आणि ही सेवा कशी करावी, गुरुभक्ती कशी करावी, ते मी तुला आता सविस्तर सांगणार आहे. तरी कृपा करून लक्ष द्या, असा माऊली विचार सांगतात. घेवोनी सकळ सवे जळ राशी, मिळे गंगा जैसे सागराते, ना तरी घेवोनी सर्व अभिप्राय, श्रुती स्थिर होय ब्रह्मपदी. गंगा जशी सर्व पाण्याचा साठा घेऊन समुद्रामध्ये प्रवेश करते, किंवा श्रुती म्हणजे वेद हे ब्रह्म स्वरूपात स्थिर होतात, म्हणजे ब्रह्माचं प्रतिपादन करून तिथेच मौनावतात, किंवा पतिव्रतेने आपल्या आयुष्याला व्यापून, म्हणजे अर्थात आयुष्यासह अंगी असलेले गुण अवगुण यांचं संपूर्ण उक्तच आपल्या प्रिय आणि प्राणनाथ पतीला जसे योग्य प्रकारे अर्पण केलेलं असतं, किंवा ज्याप्रमाणे ज्याने
आपले बाह्य देहादिक आणि अंतर प्राण मन बुद्धी हे सर्व गुरुच्या कुळाच्या ठिकाणीच अर्पण केले आहेत आणि स्वतःला गुरु भक्तीचं घर केलं आहे. किंवा गुरुचं घर ज्या देशात आहे तो देशच ज्याच्या मनात असतो. विरहिणी जशी आपल्या प्रिय पतीला विसरत नाही, त्याप्रमाणे जो गुरुच्या देशाला विसरत नाही. त्यानंतर गुरुच्या देशाकडून जो वारा येतो तो पाहून त्याच्या सामोरा धावून जातो आणि आडवा पडून म्हणतो, माझ्या घराला बीजे बीज करा. म्हणजे माझ्या घरी येऊन माझ्याशी गुरुसंबंधी गुजगोष्टी करा. दिशेकडून त्या येतस जो वारा धावून सामोरा जायत या, मग लोटांगण घालून या भावे म्हणे घरा यावे आमुचिया. बोले आवडीने दिशे सवे त्याच बोलून या साच प्रेम भरे. किंबहुना गुरुविषयीच्या खऱ्या प्रेमाच्या वेडाने सद्गुरू ज्या दिशेला राहतात त्या दिशेशी त्याला बोलणं आवडतं आणि तो आपला जीव जो आहे तो गुरुच्या घरी वतनदार करून ठेवतो. परंतु वासराला जसं दाव्याने बांधलेलं असावं त्याप्रमाणे तुझी सेवा पूर्ण झाली आहे, तू कृतार्थ झाला आहेस, यापुढे तू आपल्या गावीच राहा, मी बोलावल्याशिवाय माझ्याकडे येऊ नकोस, अशा प्रकारच्या गुरुच्या आज्ञेने धरून ठेवलेला देह जो आहे तो एकटाच गावी असतो. म्हणजे बघा त्याची स्थिती कशी असते. ज्या देशात, याचा अर्थ भागामध्ये गुरुचं घर असतं, त्याचं मन त्याच भागाकडे असतं. विरहिणी जशी आपल्या प्रिय पतीला विसरत नाही त्याप्रमाणे तो गुरुदेवांना कधी विसरत नाही. गुरुदेवाच्या दिशेकडनं म्हणजे गुरूंचं घर जिकडे आहे त्या भागातनं जो वारा येतो त्या वाऱ्याला तो आडवा जातो आणि त्या वाऱ्याला सांगतो की माझ्याशी गोष्टी करा गुरूंच्या संबंधाने. तुम्ही तिकडनं आलेला आहात म्हणजे त्यांची काय स्थिती आहे, काय करत आहेत या संबंधी मला सांगा. यानंतर गुरु ज्या दिशेला राहतात त्या दिशेशी त्याला बोलणं आवडतं असा सर्व पद्धतीचा विषय आहे. पण असं असताना मग कोणी म्हणेल की असा विचार चिंतन करण्याच्या ऐवजी थेट आपण गुरुकडे जावं, तर सांगतात की नाही. जसं वासरू असतं ना, ते दाव्याने बांधलेलं असतं तेव्हा ते सतत आईची वाट पाहत असतं, तिकडे डोळे लावून असतं. तसा हा गुरु आज्ञेने बांधल्या गेलेला असतो, बद्ध असतो. गुरुने सांगितलेलं असतं की तुझी सेवा पूर्ण झाली, तू कृतार्थ झाला, आता घरी राहा आणि ज्या वेळेला मी बोलावेन त्याच वेळेला ये. मग अशा गुरुच्या आज्ञेने धरून ठेवलेला हा देह तो एकटा गावी असतो. देहाने तो गावी असतो परंतु मन मात्र त्याचं त्या सद्गुरूंच्या चरणीच त्या ठिकाणी लीन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यावेळेला तो मनामध्ये असं म्हणत असतो, केव्हा सुटेल बंधन भेटेल चितघन गुरुराय, ऐसी स्थिती माझी तया एक क्षण युगायुगाहून वाटे भारी. तेव्हा तो मनात म्हणत असतो, हे गावी राहण्याचं बंधन केव्हा तुटेल, केव्हा तो माझा स्वामी श्री गुरु मला भेटेल आणि त्या गुरुच्या वियोगात जाणारा एक एक निमेष देखील म्हणजे डोळ्याची पापणी लवते याला जो कालावधी लागतो त्याला निमेष असं म्हटलं गेलेलं आहे. तर असा एक निमेष देखील त्याला युगापेक्षाही मोठा वाटतो. असं स्वतः कोणीतरी गुरुच्या गावाहून आलं किंवा गुरुचिंतन असताना अकस्मात गुरुनेच पाठवलेलं असलं तर आयुष्य संपलेल्यास परत जसं आयुष्य लाभावं तशी त्याची स्थिती असते. किंवा
सुकलेल्या अंकुरावर जशी अमृताची धार पडावी, किंवा थोड्या पाण्यातला मासा समुद्राला जसा प्राप्त व्हावा, मग त्याला जो आनंद आहे तसा आनंद त्याला प्राप्त होतो. म्हणजे गुरूंच्या गावाहून कुणी आलं तर त्याला कसा आनंद प्राप्त होतो, किंवा गुरुचिंतन चालू असताना अकस्मात गुरुने जर कोणी पाठवलं तर त्याला कसा आनंद प्राप्त होतो. तर त्याच्याकरता हे उदाहरण दिलेले आहेत. जसं आयुष्य संपलेल्याला परत आयुष्य लाभावं, 1. सुकलेल्या अंकुरावर अमृताची धार पडावी, 2. त्यानंतर थोड्याशा पाण्यातनं किंवा डबक्यातून निघून मासा समुद्रात पडावा, त्यावेळेस त्याला जो आनंद आहे त्याप्रमाणे त्याला आनंद होतो. किंवा नातरी निधान लाधावे रंकासी किंवा आंधळ्यासी यावी दृष्टी, एका दरिद्र्याला धनाचा साठा सापडावा, मग त्याला जेवढा आनंद आहे. आंधळ्याला दृष्टी प्राप्त होऊन त्याने जसे डोळे उघडावेत त्यावेळेस त्याला जो आनंद आहे तसा आनंद याला प्राप्त होतो. किंवा गुरुचिंतन असताना गुरूंनीच कुणाला पाठवलं तरी, किंवा कुणी गुरूंच्या गावाहून जरी आलं तरी आता त्यांच्याविषयी आपल्याला ऐकायला मिळेल या आनंदानेच, या चिंतनाने त्याला तो किती आनंदित होत असतो. किंवा एखाद्या भिकाऱ्याकडे इंद्रपदी यावं, किंवा भणंगासी म्हणजे भिकारी, दैवे अवचित जैसे भावे प्राप्त इंद्रपद, मग त्या भिकाऱ्याला किती आनंद होईल. त्याप्रमाणे गुरुच्या देशाहून, गावाहून, घराहून कुणीही त्याच्याकडे आला, म्हणजे त्या भागातनं जरी कुणी आलं, गावातनं जरी कुणी आलं, किंवा साक्षात गुरूंकडनं घरातून कुणी जरी आला तर त्या महासुखाने तो इतका मोठा होतो की कौतुकाने त्या गुरुदेशातल्या आकाशालाही जणू तो सहज पोटात घालू शकतो. आणि अशी गुरुकुलांविषयी आवड ज्याच्या ठिकाणी पाहशील त्याच्या जवळ ज्ञान चाकरी करता आहे असं जाण. गुरुकुळे ऐसी आवडी दयासी, ज्ञान तयापाशी सेवा करी, करी भक्ती भावे अंतरी चिंतन मूर्ती आठवून श्री गुरूंची. मग प्रेमाच्या वैभवाने तो श्री गुरुचं रूप अंतःकरणाकडे आणतो आणि ध्यानाने त्या सद्गुरु रूपाची उपासना करतो. मग अंतःकरण विशुद्धी रूप आवारामध्ये आराधना करण्याला योग्य असलेल्या त्या श्री गुरूंना निश्चळ म्हणजे स्थिर प्रतिष्ठा केलेला शंकर करतो. प्रतिष्ठेमध्ये 2 प्रकार असतात, एक चल प्रतिष्ठा असते आणि एक अचल प्रतिष्ठा असते. प्रायः देव मंदिरांमध्ये केली जाणारी जी प्राण प्रतिष्ठा आपण करतो, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, तर ती अचल प्राण प्रतिष्ठा असते. आणि देवघरामध्ये आपण जी एखादी मूर्ती नवीन आणली तर तिची प्राण प्रतिष्ठा जी करतो, देवाचे टाक करतो, त्यावेळेला ती चल प्रतिष्ठा केली जात असते, तिला स्थिर किंवा अचल प्रतिष्ठा म्हटलं जात नाही. पण मग हा जो आहे तर अंतःकरण विशुद्ध रूपी आवारात आराधना करण्याला योग्य असलेल्या त्या श्री गुरुला निश्चळ म्हणजे स्थिर प्रतिष्ठा केलेला शंकर करतो, की पुन्हा कधीही अंतःकरणात ही प्रतिमा बाजूला हलू द्यायची नाही. आणि मग पार्वती, गणपती, नंदी, प्रमथाधिक गण यांच्या परिवारस्थानी वाणी, शरीर व मन या सर्व भावांसह तो आपणच होतो. एक नियम असा सांगितला जातो की केवळ एका देवाची उपासना केली जात नाही, तर सपरिवार म्हणजे त्या त्या देवतेच्या परिवारासह त्याची पूजा करावी असं आहे. किंवा शुद्ध चैतन्याची निर्मोणी पोवळी पूजोने राऊळी आनंदाच्या, करी ध्यानरूप अमृताभिषेक गुरुरूप एकलिंगावरी. किंवा जीव चैतन्याच्या आवारात त्या आनंदाच्या मंदिरामध्ये
सुप्रतिष्ठित असलेल्या त्या श्री गुरुरूपी शिवलिंगाला तो ध्यानामृताचा अभिषेक करतो. ज्ञानरूपी सूर्याचा उदय होताच बुद्धीची डाल करून सात्विक भावरूपी बिल्वपत्रांची लाखोली त्या त्र्यंबकेश्वराला वाहतो. भरोने तयांची लाखोली जो अर्पी श्री गुरुरूपी त्र्यंबकासी त्रीणी अंबकानी यस्य सत्र्यंबकः असं शास्त्रकारांनी केलेलं चिंतन आहे. अंबक या शब्दाचा अर्थ डोळे असा होतो. मग 3 डोळे ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याला त्रिनयन म्हटलं गेलेलं आहे, तर तो त्र्यंबक आहे. पुढे सांगतात, काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. मग प्रातः, मध्यान्ह आणि प्रदोष या स्वभावतः शुद्ध असलेल्या 3 काळामध्ये तो जीवदशारूपी धूप जाळतो आणि ज्ञानदीपाने अखंड ओवाळतो. यानंतर ऐक्य भावाचे पक्वान्न अखंड अर्पण करतो आणि आपण पुजारी होतो. आणि श्री गुरु तर सहजच हे अवस्थात्रयातीत तुरीय चैतन्यरूप शिवलिंग आहेतच. किंवा जीवाच्या शय्येवर स्वतःला पत्नी आणि गुरुला प्रिय पती करून भोगतो. म्हणजे कांतासक्ती जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करतो. गुरुप्रेमाच्या आवडीने अशी ही बुद्धी केव्हा केव्हा धारण करतो. मग कोण्या एका वेळी श्री गुरुविषयी अनुराग अंतःकरणामध्ये भरला असता त्या अनुरागाला क्षीर समुद्र असं नाव ठेवतो. पुढे त्या क्षीर समुद्रावर ध्येयाच्या ध्यानाचं जे अमर्याद सुख आहे ते सुखच जणू निर्दोष अशी शेषाची शय्या असून त्यावर तो महाविष्णूच्या रूपाने जलशयन करणारे श्री गुरुच आहेत अशी कल्पना करतो. त्या प्रेमासीच क्षीराब्धी मानून शेष समजवून ध्यान सुखा त्याची सुनिर्मळ शेषशय्येवरी सद्गुरु श्री हरी झोपविजो. म्हणजे गुरूंच्या विषयी अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ना, त्या प्रेमालाच तो क्षीरसागर असं नाव देतो. आणि मग त्या क्षीर समुद्रावर म्हणजे त्या प्रेमामध्ये ध्येयाच्या ध्यानाचं म्हणजे गुरूंच्या ध्यानाचं जे अमर्याद सुख आहे ते सुख म्हणजे जणू काही शेष नारायण आहे. मग ती शेषाची शय्या आहे आणि असं समजून त्या शेषशय्येवर त्या महाविष्णूंच्या रूपाने जलशयन करणारे श्री गुरुच आहेत अशी तो कल्पना करत असतो. मग सेवितेजी श्रीहरीचे पाय इंदिराती होय आपणच. आणि मग नित्य भगवंताच्या चरण कमलाची सेवा करणारी जी माता महालक्ष्मी ते आपणच होतो. म्हणजे मीच लक्ष्मी आहे जी नित्य भगवंताची सेवा करणारी आहे. मीच गरुड, आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. त्यानंतर नाभी कमलातून आपणच ब्रह्मदेवाच्या रूपाने जन्माला येतो. आणि याप्रमाणे तो श्री गुरुमूर्तीच्या प्रेमाने व श्री गुरुच भगवान शंकरही आहेत, भगवान विष्णू आहेत अशा मनाच्या भावनाने त्यांच्या ध्यानाचं सुख अनुभवतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः असं आपण ऐकतोच की नाही, म्हणतो. शिव जरी म्हटलं गुरूंना तरी चालेल, विष्णू म्हटलं तरी चालेल, ब्रह्मदेव म्हटलं तरी चालेल, किंवा ब्रह्मा विष्णू महेशात्मक गुरुदेव आहे असं म्हटलं तरी चालेल. एक प्रश्न असा निर्माण होतो की या तिन्ही देवतांची कार्य वेगळी आणि गुण वेगळी आहेत. ब्रह्मदेव रजोगुणी आहेत, त्यामुळे उत्पत्ती करणारे आहेत. भगवान महाविष्णू सत्वगुणी असल्यामुळे
पालन करणारे आहेत आणि भगवान शंकर तमोगुणी असल्यामुळे संहार करणारे आहेत. मग एकाच गुरुच्या ठिकाणी हे तीन भाव आपण कसे मानायचे? तर शास्त्रकार सांगतात, सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर सद्गुरू आपल्याला विशिष्ट भावाची प्राप्ती करून देतात. म्हणजे भावोत्पत्ती करणारे, उत्पत्ती करण्याचं कार्य त्यांच्या ठिकाणी आलं ब्रह्मदेवाचं कार्य. निर्माण झालेला भाव आपल्या कृपेने ते सांभाळतात, त्याचं संरक्षण करतात, म्हणजे पालन हे त्यांच्या ठिकाणी आलं. आणि त्यानंतर या भावावस्थेमध्ये प्रतिबंध करणारे जे विकार वगैरे आहेत त्यांना ते नष्ट करतात. म्हणजे भगवान शंकरांचं संहारकत्व हे त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एकच श्री गुरु ब्रह्म विष्णू शिवात्मक आहेत असं आपल्याला म्हणता येतं. असो, मग एखाद्या वेळी तो साधक भावनेच्या बळाने आपण लेकरू होऊन त्या श्री गुरूंना आई करतो आणि मग तिच्या स्तनातील दूध पिण्याच्या सुखाने मांडीवर लोळतो. किंवा श्री गुरुसी एखादी वेळी मानी भाव बळे माता ऐसे मग आवडीने स्तनपान करी सुखे मांडीवरी लोळूनिया. किंवा अजून कशी कशी त्याची कल्पना असते, भावना कशी कशी करतो, या संदर्भामध्ये चिंतन देतात. ब्रह्मचैतन्य रूपी कल्पवृक्षाखाली श्री गुरु धेनू आहेत आणि आपण त्या श्री गुरुच्या पाठीमागे जाणारे वासरू आहोत, अशी कल्पना तो काही वेळेला करतो. कोण्या एखाद्या वेळी तो गुरु कृपा प्रेमरूपी पाण्यातील आपण मासोळी आहोत अशी भावना करतो. गुरु कृपा प्रेम म्हणजे हेच जणू काही पाणी आहे आणि आपण मासोळी आहोत. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आपल्याला अनुभव आहे, मासोळी जर पाण्यात न काढली तर ती लगेच तडफडते, तिला मरण येतं. जीवजीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याचा आणि माशाचा वियोग होताच त्याला मरण आहे. त्याप्रमाणे हा साधक जर आपल्याला मासोळी मानत असेल तर गुरु कृपा प्रेमरूपी पाणी जर नसेल तर आपलं जीवनच नाही, आपण मरणार, अशी त्याची भावना असते. आपल्यावर श्री गुरुच्या कृपामृताचा वर्षाव होत आहे आणि आपण त्या वर्षावाने वाढणारे सेवाभावाचं एक रोप आहोत, असे अनेक संकल्प त्याचे मन करत असते. म्हणजे आहे तो मनामध्ये अशा वेगवेगळ्या कल्पना करत असतो. कधी कधी त्या श्री गुरूंना भगवान महाविष्णू समजतो, कधी कधी त्यांना शंकर समजतो, कधी त्यांना पती समजतो, कधी त्यांना माता समजतो, कधी कामधेनू समजतो, आपण स्वतःला वासुदेव समजतो. देवाविषयी जी भावना केलेली आहे त्यानुसारे स्वतःविषयीच्या भावनेमध्ये देखील त्याचा बदल होत असतो. मग असे अनेक प्रकारचे विचार, अनेक प्रकारच्या कल्पना, अनेक संकल्प जो आहे तो करत असतो, असा विचार सांगितला. किंवा काही वेळेला श्री गुरुसी मग पक्षिणी कल्पून कैसा चोचीतून चारा घेई, श्री गुरुच्या ठाई अर्जुना निस्सीम पाहे कैसे प्रेम तयाचे. काही वेळेला तो श्री गुरुला पक्षिणी करतो आणि आपण ज्याचे डोळे उघडलेले नाहीत, ज्याला पंख फुटलेले नाहीत, असं पिल्लू होतो. कसा हा प्रेमाचा अमर्यादपणा आहे बघा. आणि मग ज्यावेळेला तो गुरुला पक्षिणी करतो ना, त्यावेळेला आपण तिचं पिल्लू होऊन तिच्या तोंडातला चारा चोचीने घेत आहोत, अशी कल्पना करतो. मी मागे एक सुंदर फोटो पाहिला होता. एका झाडाच्या बुंध्यामध्ये एक छोटंसं असं खोपटं होतं, विवर होतं. त्यामध्ये त्या पक्षिणीचं पिल्लू आहे, ज्याला अजून उडता येत नाही असं. ही पक्षिणी बाहेरनं काहीतरी चारा घेऊन आली आहे. त्या विवरासमोर
अशी उडताना दिसते, पंख मारते आणि त्या पिलाने आतून चोच बाहेर काढली, त्याने चोच उघडली आहे आणि ही आपल्या चोचीतला चारा त्याच्या चोचीमध्ये टाकते. फार सुंदर दृश्य होतं, फार सुंदर दृश्य, फार सुंदर फोटो. ही ओवी ज्या वेळेला वाचली त्यावेळेला तो फोटो लक्षात आला आणि किती माऊली क्रांतदर्शी आहेत किंवा या निसर्गाचा माऊलींनी किती बारकाईने विचार केलाय हे यावेळेला लक्षात येतं. किंवा काही वेळेला श्री सद्गुरू हे पोहणारे आहेत, तारून नेणारे आहेत आणि आपण त्याची कास धरलेली आहे असं तो जाणतो. श्री गुरुच्या ठाई अर्जुना निस्सीम पाहे कैसे प्रेम तयाचे. किती निस्सीम प्रेम आहे अर्जुना. अशा प्रेमाच्या बळाने एक ध्यानच दुसऱ्या ध्यानाला उत्पन्न करत रे. भरतीस आलेल्या समुद्रावर तरंग जसे उमटतात त्याप्रमाणे गुरुप्रेमाची भरती आलेल्या त्याच्या मनावर अनेक कल्पनाचे तरंग निर्माण होत असतात. अनेक कल्पना त्याच्या मनामध्ये येत असतात. फार काय सांगावं तर तो ज्ञानी शिष्य आपल्या अंतःकरणामध्ये श्री गुरुमूर्तीचा भोग घेतो. ही झाली मानसिक सेवा. म्हणजे आतापर्यंत या अशा वेगवेगळ्या कल्पना करून त्या कल्पनानुरूप स्वतःला मानून त्याच्याकडनं जी काही सेवा घडते, जी काही क्रिया घडते, तर ही सर्व मानसिक सेवा झाली असं समज म्हणे. आणि आता तो बाह्य सेवा कशी करतो ती सांगणार आहे, ऐक. करी बाह्य सेवा सांगेन पांडवा, ऐका आता 657. तरी अवसान धरी ऐसे जीवी, करीन बरवी गुरुसेवा. चेणे ते सद्गुरु संतोषून मग, काहीतरी मग माग म्हणतील. त्याच्या मनामध्ये असा विचार असतो. तो म्हणतो की मी श्री गुरूंची अशी सेवा करेल, असं काही दास्य करेल की ज्या योगाने श्री गुरु कौतुकाने मला काहीतरी माग, काहीतरी माग असं म्हणतील. म्हणजे ते पूर्ण प्रसन्न होतील अशी मी सेवा करेन. आणि तशा त्या चांगल्या सेवेने स्वामी श्री गुरु ज्यावेळेला खूप प्रसन्न होतील तेव्हा मी त्यांना अशी विनंती करेन, त्यांना म्हणेन की हे गुरुदेवा, तुमचा जो सकळ सेवक परिवार आहे तितक्या रूपाने मीच एक व्हावं. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त तुमची सेवा करण्याकरता दुसरा कोणी नसावाच, सगळ्यांच्या रूपाने मीच असावं. सगळी सेवा फक्त एका माझ्या वाट्याला यावी. बघा, सर्व परिवार किंवा लवाजमा असं म्हटलं गेलं याला, तर सर्व मीच व्हावं. आणि आज आपली स्थिती कशी आहे? गुरूंचं काही काम असेल, गुरु काही सेवा असेल सांगतील, तर ती सेवा दुसरा कोण काय करणार आहे हे पाहिलं जाता नाही. मग त्या सेवेवरनं वाद असतात की हे सेवा मी केली, मग ही सेवा तू कर, हे मी केलं ते तू कर. गुरुसेवा करण्यामध्ये आपल्या अशा विवंचना आहेत, अनेक अडचणी आहेत. पण हा तर म्हणतो की सकळ सेवक परिवार जो आहे तितक्या रूपाने मीच एक व्हावं. केवळ सेवा करणारे सेवकच सर्व मी व्हावं असं नाही, तर नित्य उपयोगी पडणारे जितके उपकरण असतील ना, तर ते सगळे उपकरण देखील माझेच रूप असावेत. म्हणजे त्या उपकरणांच्या रूपाने मीच असावं असं देखील तो मानतो.
प्रार्थना करतो. आपुल्या पूजेचे साहित्य बरवे, आघवे ते व्हावे मीच देवा. आणि मग तो असं म्हणतो की सद्गुरू प्रसन्न झाले ना, त्यांनी काही माग म्हटलं ना तर मी हेच मागेल की सगळी सेवा करणारा मीच असावं, आणि सगळी सेवा करणाराच नव्हे तर सेवेचे जे उपकरण आहेत ना ते उपकरण देखील मीच व्हावं, असाच एकमेव वर मी त्यांच्याकडे मागेन. आणि मग त्यावेळेला श्री गुरु देखील आता प्रसन्न झालेलेच आहेत ना, ते स्वतःहून माग म्हणालेले आहेत, त्यामुळे त्यांना देणं भाग आहे. तर ते श्री गुरु हो म्हणतील, तथास्तु म्हणतील, आणि मग मीच तो सर्व परिवार होईल. मग त्यांच्या जीवन उपयोगी भांडी कुंडी शय्या आसन अन्न पान इत्यादी जे जे साधन आहे ते सर्व मीच होईल. आणि तेव्हा उपासनेचं खरं कौतुक मी माझ्या डोळ्यांनी पाहीन. म्हणजे काय, गुरुजीच्या शय्येवरती पहुडतील ती शय्या म्हणजे मीच, गुरुजी जे अंगावरती पांघरून घेतील ते पांघरून म्हणजे मीच, गुरु पायामध्ये ज्या पादुका पादत्राण घालतील ते पादत्राण म्हणजे मीच, गुरु जे शिरावरती छत्र धारण करतील ते छत्र म्हणजे मीच. असे सगळे उपकरण सगळा परिवार मीच होईल ना, तेव्हा उपासनेचं खरं कौतुक मला पाहायला मिळेल. बघा किती विलक्षण गुरुसेवा करण्याची कल्पना माऊली मांडताय. गुरु ही पुष्कळ शिष्यांची आई आहे, परंतु ती माझी एकट्याचीच आई होऊन राहील अशी योजना करून त्यांच्या या कृपेकडून माझ्याशीच अनन्य राहण्याविषयी मी शपथ वाहून घेईन. त्यांच्या प्रेमाला माझा छंद लागेल आणि त्यांच्याकडून एक पत्नी व्रत म्हणजेच एक शिष्यनिष्ठ राहण्याचं व्रत घेईल. म्हणजे इतकी मी सेवा करेन की त्यांना माझाच छंद लागेल, माझ्याविषयीच प्रेम निर्माण होईल. आणि मग त्यांच्याकडनं जसं एक पत्नी व्रत तसं एक निष्ठ शिष्य व्रत मी घ्यायला लावेन त्यांना, की यांचा शिष्य कोण, तर दुसऱ्याचं नावच नाही आलं पाहिजे, फक्त माझंच एक नाव. असा एकुलता एक आणि लाडका मी होईल. त्यांची पूर्ण कृपा मी संपादन करीन. एक पत्नी व्रत मग घेववीन गुरुशी लावून प्रेम वेळ. बर, त्यांच्या लोभाकडून एकाच शिष्यरूपी क्षेत्रामध्ये यावत जीव राहण्याकरता क्षेत्र संन्यास घेण्याची प्रतिज्ञा करवीन. इतका माझ्या ठिकाणी लोभ निर्माण करील की ते म्हणतील बस आता तुला सोडून अन्य कुठेही जाणे नाही, असं क्षेत्र संन्यास घेण्याची प्रतिज्ञा मी त्यांच्याकडनं करवून घेईन. वारा जसा 4 दिशांच्या बाहेर निघू शकत नाही, 4 दिशाच्या आत राहतो, त्याप्रमाणे श्री गुरूंच्या कृपेला मी पिंजरा होईल आणि त्यामुळे माझ्या बाहेर गुरुकृपा जाणारच नाही. किंबहुना गुरुसेवा रूपी मालकिणी करता मी माझ्या गुणांचे अलंकार करेन. म्हणजे भाव असा की गुरुसेवा करताना श्री गुरुला दोषयुक्त सेवेपासून उपद्रव न होण्याकरता त्या सेवेमध्ये आपल्या योग्य गुणांचा वापर करीन. पण माऊली म्हणतात हे देखील वर्णन असं, तात्पर्य काय की त्यांच्या भक्तीला मीच गवसणी होईल आणि मीच त्यांच्या सर्व सेवेला व्यापून टाकेन. गुरुसेवा रूपी स्वामिनीच साची लेणी स्वगुणाची लेववी. मग पुढे सांगतात श्री गुरूंच्या प्रेमाच्या वर्षावा करता मीच खाली पृथ्वी होईल आणि अशा अनंत मनोरथांच्या सृष्टीची तो रचना करतो. म्हणजे श्री गुरूंचं प्रेम याची वर्षा होईल, पण ती वर्षा कुठे होईल तर माझ्याच ठिकाणी. ती वर्षा ग्रहण करण्याकरता पृथ्वी देखील मीच आहे. पडणारा पाऊस पृथ्वीवरच पडतो ना, तर त्याप्रमाणे ती खालची म्हणजे गुरुकृपेचा वर्षाव फक्त माझ्यावरच होईल.
व पडणारी वृष्टी, कधी असं होतं का मेघातनं पाणी सुटलं आणि ते पृथ्वीवर पडलंच नाही, अन्यत्र कुठे गेलं नाही. ज्याप्रमाणे पडणारी वृष्टी ही पृथ्वीशिवाय अन्यत्र कुठे जात नाही, मग त्याप्रमाणे ती पृथ्वी म्हणजे मी होईल. म्हणजे पूर्ण गुरु प्रेमाची जी वर्षा आहे ती फक्त माझ्यावरच होईल, अशी स्थिती मी करीन. म्हणून त्या गुरु प्रेमाच्या वर्षावा करता मी खाली पृथ्वी होईल, अशी अनेक कल्पना तो करत असतो. आणि लक्षात घ्या, ह्या कल्पना सुद्धा करणं फार अवघड आहे. किंबहुना राजा हरिश्चंद्राची स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला कथा सांगितली, त्यावेळेला कथा ऐकत असताना अनेक लोकांचे डोळे पाणावले गेले आणि खूप अगदी प्रभावित झाली ती कथा ऐकून. आणि त्यानंतर एक व्यक्ती स्वामी विवेकानंदांना येऊन म्हणाला, दिस इज वाईल्ड स्टोरी. एक भाकड कथा वाटते, कपोल कल्पित मनोकल्पित कथा. स्वामीजी हसले. ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी असं म्हणतो की हरिश्चंद्राची कथा ही एक मनगढंत कल्पित कथा आहे, परंतु एवढी उत्तुंग कल्पना सुद्धा फक्त आमच्या भारतीयांच्याच ठिकाणी निर्माण होते, तुमच्या ठिकाणी निर्माण होत नाही. हे ऐकून तो अवाकच झाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कल्पना तशी निर्माण होणं हे देखील किती अवघड आहे. तशी कृती करणं तर लांबच राहील, कल्पना सुद्धा. आज माऊलींची कल्पना किती अलौकिक आहे. आणि नवे नवे माऊली फक्त कल्पना करणाऱ्यातले नाहीयेत, तर त्याप्रमाणे कृती करणाऱ्यातले आहेत. असो, तो साधक काय म्हणतो, माऊली म्हणतात, श्री गुरूंचं घर मी स्वतः होईल आणि मीच दास होऊन त्या घरातली सर्व कामं करेन. म्हणजे घर देखील तोच, घरातलं काम करणारा दास तोच. श्री गुरु जाण्या येण्याकरता जे उंबरे ओलांडतात ते उंबरे म्हणजे मीच, ते दार म्हणजे मीच, आणि दाराचा राखणदार पण मीच होईल. श्री गुरूंच्या पादुका मीच होईल आणि त्याही मीच त्यांच्या पायात घालील. म्हणजे पादुका मीच, पायात घालणारा मीच, छत्र मीच, आणि छत्र धरण्याची कामगिरी करणारा मीच होईल. श्री गुरु चालत असताना कुठे खोलगट जागा, कुठे उंच टेकडी, याची जाणीव करून देणारा मीच, गुरूंवरती चौरी धारण करणारा मीच, श्री गुरूंना अवघड जागी आधारा करता हात देणारा मीच, श्री गुरूंच्या पुढे पुढे चालणारा मीच, आणि आवश्यक त्या ठिकाणी थांबवणारा सुद्धा मीच होईल. याप्रमाणे मीच श्री गुरूंची झारी धरणारा शागिर्द होईल. मीच त्या झारीने गुळण्या करण्याकरता त्यांच्या हातावर पाणी घालणारा होईल, आणि तो गुळणा जिथे टाकतात तो गुळणा आणि ते स्थळ देखील मीच होईल. म्हणजे गुरूंच्या मुखातील गुळणा मीच, आणि ते ज्या ठिकाणी तो गुळणा टाकणार ते स्थळ देखील मीच होईल. मीच विडा देण्याची सेवा करेन, मीच त्यांचा चघळलेला विडा हातात घेईल, त्यांच्या आंघोळीची सेवा मीच करेन. म्हणजे श्री गुरूंचं आसन, माला इत्यादी अलंकार, नेसायचे वस्त्र, चंदनादी उपचार हे सर्व मीच करीन. आचारी, स्वयंपाक करणारा मीच, त्यांना वाढणारा, उपहार वाढणारा मीच, आपल्या शरीराने श्री गुरूंना मीच ओवाळेन. किंबहुना ज्या वेळेला गुरुदेव जेवण करतील त्यावेळेला त्यांची पंगत म्हणजे मीच, त्यांच्या बरोबर पंक्तीला बसणारा मीच होईल, आणि त्यांना पुन्हा विडा देखील मीच देईल. त्यांचं जेवलेलं ताट मीच काढेन,
त्यांचं अंथरूण मीच झाडीन आणि त्यांचं पाय चेपणं देखील मीच करीन. ताट मी काढीन, शेज मी झाडीन, पायही चेपीन मीच त्यांचे. ज्यावर श्री गुरु आरोहण करतात म्हणजे बसतात ते सिंहासन मीच होईल. मीच त्यांच्या सर्व सेवेची पूर्णता होईल. किंबहुना आता याच्या पलीकडे सांगतात, श्री गुरूंचं मन जिकडं जिकडं लक्ष देईल त्यांच्या पुढे त्या चमत्काराचा असलेला विषय तो देखील मीच होईल. त्यांच्या श्रोत्रेंद्रियाच्या अंगणात शब्दांच्या अक्षौहिणी म्हणजे मीच होईल. की त्यांच्या कानामध्ये जे जे शब्द पडणार आहेत ना ते शब्द देखील मीच होईल म्हणतात. असंख्य मधुर शब्द मीच होऊन त्यांच्या श्रोत्रेंद्रियाची सेवा करेन आणि अंगाला घासण्याकरता उठणं इत्यादी स्पर्श जो आहे तो देखील मीच होईल. किंवा करतील स्पर्श गुरु जेथ जेथ होईन पदार्थ तो तो मीच. गुरु ज्या ज्या पदार्थाला स्पर्श करतील तो तो पदार्थ मीच होईल असं म्हणतात. श्री गुरूंचे प्रेमळ डोळे ज्या ज्या अवलोकन योग्य रूपांना पाहतील ते सर्व रूप मीच होईल. ते सर्व रूप मीच धारण करेल. गुरूंच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मीच होईल आणि अनेक सुगंधांच्या रूपाने मीच त्यांच्या घ्राणेंद्रियाची सेवा करेल. म्हणजे नाकाने तो जो जो वास घेतील तो तो वास सुद्धा तो गंध सुद्धा मीच होईल. नानाविध सुगंध होऊन तयांची करीन घ्राण सेवा. ठीक आहे. आणि याप्रमाणे बाह्य आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या गुरुसेवेला मीच सर्व वस्तू समूह होऊन व्यापून टाकेल. म्हणजे पहिली सांगितली होती मानसिक सेवा आणि आता सांगितली बाह्य सेवा. अशा दोन्ही सेवा ज्या आहेत त्या मीच करेन. किंबहुना या दोन्ही सेवेतल्या ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू सुद्धा केवळ मीच होईल असं सांगतात. आणि अशा प्रकारे जोपर्यंत जीवन आहे म्हणजे माझे शरीर आहे तोपर्यंत मी बाह्य आणि मानसिक उभय प्रकारची सेवा करेन. परंतु शरीराचा नाश झाल्यानंतरही माझी सेवा करण्याची जी बुद्धी आहे ती आश्चर्यकारक आहे. की शरीर नाश झाल्यानंतर सुद्धा सद्गुरूंची सेवा सोडणार नाही असं सांगतात. मग म्हणजे आता हे बघा कशी विलक्षण कल्पना आहे. एखादा म्हणेल जोपर्यंत होतंय घडतंय तोपर्यंत मी सेवा करेन, परंतु शरीर नाशानंतरही कशी सेवा करता येईल. तर तिचं स्वरूप माऊली आज सांगतात. भूमीवरी जेथे नित्य पूजनीय राहतील पाय श्री गुरूंचे देह ठेवताच देहाची ती माती मिळविन क्षिती माझी तेथे. आपलं शरीर जर पाहिलं तर पंचभूतात्मक शरीर आहे की नाही. पाचही महाभूत आपल्या शरीराच्या ठिकाणी आहेत. मग त्या पाच महाभूतांचा लय त्या त्या तत्वांमध्ये या अंशांचा लय त्या त्या अंशीमध्ये कसा मिळवीन कुठे मिळवीन हे माऊली सांगतात. ते म्हणतात माझ्या शरीराचा नाश झाल्यानंतर या शरीराची जी माती होईल ना ती त्या पृथ्वी भागात मिळवीन की ज्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंचे पूज्य चरण उभे राहतील. पुढे सांगतात माझे सद्गुरू कौतुकाने ज्या पाण्याला स्पर्श करतील त्या पाण्यात माझ्या शरीरातील पाणी ते चांगल्या प्रकाराने मी लयाला नेईल. ज्या दिव्याने माझ्या श्री गुरूंना ओवाळलं जाईल किंवा त्यांच्या घरामध्ये जे दिवे उजळले जातील त्या दिव्यांच्या तेजामध्ये माझ्या शरीरातील तेज मी ठेवीन. पुढे सांगतात श्री गुरूंची चौरी किंवा
पंखा जो असेल तिथे मी माझ्या प्राणाचा लय करेन आणि मग मी वाऱ्याच्या रूपाने त्यांच्या अंगाची सेवा करणारा होईल. आणि ज्या ज्या आकाशात श्री गुरु आपल्या परिवारासह राहतील त्या त्या आकाशामध्ये मी माझ्या शरीरातील आकाश लयाला नेईल. परंतु मी जिवंत असो किंवा मेलेला असो त्या सद्गुरूंच्या सेवेचा त्याग कधीही करणार नाही. आणि त्या सेवेला एक निमिषभर देखील कुणाकडे पाठवणार नाही. अशा कल्पांच्या कोटी मोजण्या करता असल्या तरी सुद्धा त्या कोणत्याही कल्पामध्ये मीच गुरुसेवक राहील. आणि माऊली म्हणतात इथपर्यंत ज्याच्या मनामध्ये गुरुसेवेची उत्कट इच्छा असते आणि इतकी शारीरिक मानसिक सार्वकालिक अनन्य आणि सर्व वस्तुरूप सेवा करूनही सेवेविषयी जशाचा तसा अफाट असतो की तो सेवेला न कंटाळता केव्हाही सज्जच राहतो. किंबहुना तो सेवेकरता रात्र आहे का दिवस आहे जाणत नाही. ती सेवा कधीही थोडी आहे किंवा जास्त आहे म्हणत नाही. आणि त्या गुरूंच्या आज्ञेच्या गर्दीमुळेच जो प्रसन्न राहतो. म्हणजे एक काम झालं की दुसरं काम, दुसरं झालं की तिसरं काम, सतत आज्ञा. त्या आज्ञेच्या गर्दीमुळेच तो प्रसन्न राहतो. गुरुसेवा कार्य अपार देखून प्रफुल्लित मन होय ज्याचे. अरे हे झालं पण आता हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय असं पाहून ज्याचं मन आनंदित होतं. नाही तर बरेच असतात आता एवढं केलं तरी अजून यांचं राहिलंच आहे असं म्हणणार आहे. पण हा मात्र तशातला नाही. आणि मग असा तो ज्ञानी शिष्य आपल्याकडून गुरुसेवेचा व्यापार घडत आहे या एका पदवीने आकाशापेक्षाही मोठा होतो. आणि मग सर्व प्रकारची सेवा तो एकाच वेळी आणि एकटाच करत असतो. गुरुसेवेचे या नावेची साचार नभा होणे थोर होय जो का गुरुसेवा कार्य स्वय एकटाच करे जो एकाच एका वेळी सर्व. आणि मग तो सेवेकरता अगोदरच अंतःकरण वृत्ती आणि नंतर शरीराची क्रिया असं नसून अंतःकरण वृत्तीच्या पुढे शरीराची धाव घेतो. आणि चपळपणाच्या बाबतीत तो मनाशी पैज मारून सेवेचं काम करतो. म्हणजे आपण पाहतो ना मन अत्यंत चंचल आहे, चपळ आहे, तीव्र गतिमान आहे. पण हा म्हणतो अरे मना तुझी काय गती रे, तुझ्यापेक्षाही सद्गुरू सेवा करण्यामध्ये मी अधिक चपळ आहे, तत्पर आहे असं ते दाखवत असतो. आणि त्याप्रमाणे तिथे सेवा करत असतो. मग पुढे सांगतात गुरुची या अल्प लीलेसाठी जाण टाकी ओवाळून जीवेतही. आणि एखाद्या त्या श्री गुरुच्या एखाद्या लहानशा लीलेवरूनही संपूर्ण आयुष्याचं निंबलून उतरून टाकतो. म्हणजे एखाद्या वेळेला करमणुकी करता केलेल्या श्री गुरूंच्या लीलांचा देखील तो तिरस्कार न करता त्यांचं सुद्धा महत्वपूर्ण कौतुक करत असतो. असं म्हणजे तो साधक जो आहे सद्गुरूंची सेवा कशा पद्धतीने करत असतो याचं चिंतन माऊली या ठिकाणी व्यक्त करत आहेत. अजून बराच विचार बाकी आहे, परंतु वेळेची मर्यादा पाहत असताना या ठिकाणी आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे. म्हणून 727 अभंगांपर्यंत येऊन आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. आणि उर्वरित विचार हा आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. झालेली वाङ्मयीन सेवा गुरुचरणार विंदी समर्पित करतो. माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. आज बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया. भारतीय संस्कृतीमध्ये जे काही 3.5 मुहूर्त सांगितले त्यापैकी असलेला एक मुहूर्त, यामुळे दीपावलीच्या, बलिप्रतिपदेच्या, यमद्वितीयेच्या
सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. सर्व स्वामी भक्तांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन या सेवेला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर. ॐ राम कृष्ण